न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवसेनेची अधिकृत कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कामगार सेना यांच्या वतीने नाशिक शहरातील मायको सर्कल येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय जेरीभाई डेव्हिड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळेस जेरीभाई डेव्हिड यांचा सत्कार करण्यात आला। शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊनच ही संघटना काम करत आहे। कामगार या देशाचा कणा आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ही लढाई कायम सुरू राहील असे जेरीभाई डेव्हिड म्हणाले। म्हणून आपल्याला येणारा इलेक्शन आहे, कामगार क्षेत्र हा एवढा मोठा आहे ना, आपल्याला त्याच्यामध्ये पैसे नाही कमवायचे। आपण पैसे कमवायसाठी युनियन काढलेली नाही, साहेबांनी काढलेली नाही। साहेब काय म्हणतात की तो कामगार आहे, त्याला मदत कशी होईल आपण ते बघायला पाहिजे, आपली मदत कशी होईल त्याला। आणि आपल्याला त्याच्याकडून एकच अपेक्षा आहे का आमच्या ज्या टायमाला इलेक्शन लागेल त्या टायमाला आमचा नगरसेवक, आमचे आमदार, आमचे खासदार त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा। आणि असं नाही की आपल्याला मोठी कंपनी पाहिजे, असं काय नाही। आपल्या छोट्या मोठ्या जेवढ्या कंपन्या आहेत, जेवढे झोमॅटो असो, अमेझॉन वाले असेल, तर प्रत्येकाला आपण त्याला सदस्य करत, जेणेकरून येणारा इलेक्शन तुम्हाला 110% तुम्हाला भोगावं पडेल। कारण कामगार ज्या टायमाला कामगार तुमचे होतील, कामगार तुमचे सदस्य होतील, एखादा नगरसेवकच्या अंडर मध्ये आपण एखादा वार्ड आहे तिकडे गेलो, त्यांना बोललो का साहेब तुमच्या वार्डात काय काय कामं चालले, तुम्ही आम्हाला आपल्या युनियनला तुमचे सदस्य करून द्या। त्या टायमाला आपले सदस्य झाले, त्यांचे काही पण काम असेल तर आपला नगरसेवक आहे, बाकीचे पदाधिकारी आहेत, ते त्यांना काम करून दिलं तर तो आपलाच होईल। आपल्याशी कधी म्हणजे इलेक्शन झालं काय झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील। आणि कामगार म्हणजे मालक आणि कामगार हे रथाचे दोन चाक असतात, साहेब नेहमी बोलतात, म्हणजे दोन्ही बरोबर चालले पाहिजे। मालक जिवंत राहिला तरच कामगार जिवंत राहील। पण आपल्याला इथं ब्लॅकमेलिंग करायचं नाही, आपल्याला कोणाला लुबाडायचं नाही, फक्त पक्षाच्या प्रोटोकॉलने चालायचंय। एखादा तिथं नगरसेवक असेल तर त्याला विचारायचं का साहेब इथं काम करताना आम्हाला काय करायला लागेल, कसं करायला लागेल। तसं तालुका प्रमुखांना, शहर प्रमुखांना, जिल्हा प्रमुख असेल, खासदार साहेब असेल, हे सर्व सिनियर लोक आहेत, माणूस घेऊन आपल्याला पुढं कामं करायचे। आणि तुम्हाला चांगली संधी आहे, आता आपले मंत्री आपले उद्या चालू आहेत, म्हणजे तुम्हाला काही लागलं एसटी कर्मचाऱ्यांचा आपले प्रताप सरनाईक साहेब आहेत, म्हणजे ठीक आहे आता आहे, पण आता आपण कसं काम करू, त्याच्याकडे कामं कसं करून घेऊ, हे आपली क्वालिटी पण पाहिजे आणि कामगारांचं प्रश्न सुटतील। मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, आता येणारा इलेक्शन आहे, तुम्ही आपल्या युनियनच्या ह्याच्यानी ज्या लोकांची नियुक्ती करायचे, काय करायचे, कुठे छोट्या मोठ्या कंपन्या सर्वांना सदस्य करा। नाशिक जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न समजून घेऊन त्या दिशेने ठोस पावलं उचलण्याचा आमचा मानस आहे। जेरीभाईंचं नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला नवी ऊर्जा देते। आम्हाला हवं काय होतं, एक चांगला सतसंग, मला वाटतं एक योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी आलाय। साडेसाहेब तुम्ही बरं झालं सांगितलं की महाराष्ट्र राज्य कामगार सेना ही एकमेव अधिकृत सेना आहे आणि पावसकर साहेबांची आपल्याला लक्षात घ्या, सुदैवानं आपलं नेतृत्व हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे। या माणसाचा हात असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा देणारा माणूस आहे। त्यामुळे आपली संघटना हिला ताबडतोब लोक स्वीकारतील, कारण लोकांना अशी संघटना पाहिजे। कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब सुद्धा हेच म्हणायचे की कारखाना टिकला तर कामगार टिकेल। आणि अशा पद्धतीनं दुर्दैवानं मध्ये या आमच्या शहराला शाप लागला होता, कम्युनिस्ट, आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे पण वाट लागली नाशिकची, अनेक कंपन्या इथून गेल्या। परंतु मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आपल्या सगळ्यांना विनंती करायची, आपण जरी आपापल्या भागात काम करत असलो तरी आपल्या प्रत्येक भागामध्ये मला माहिती की प्रत्येकाची ताकद आहे, त्यामुळे आपण नंतर एक मीटिंग घेऊच, परंतु आपल्याला या संघटनेचा प्रचार आणि प्रसार लक्षात घ्या। आपल्याला माहिती आहे कामगार चळवळ काय असते, त्यामुळे या नाशिक मध्ये आता आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरं जायचंच आहे। तुमच्याकडे दिंडोरी सारखी इंडस्ट्री आलेली आहे, त्यामुळे हे सर्व जे कामगार बंधू आहेत यांना एक भरोसा वाटला पाहिजे, एक विश्वास वाटला पाहिजे, अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आपल्या नाशिकवर आहे। या प्रसंगी शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख निरीक्षक जयंत साठे, सहसंपर्क प्रमुख राजाभाऊ सोनवणे,
जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, शशिकांत कोठुळे, महेश जोशी, सुदाम डेमसे, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया, विनायक आढाव, रोशन शिंदे, जीवन दिघुळे, उपमहानगर प्रमुख सुधाकर जाधव, आनंद फरताळे, उमेश चव्हाण, सचिन दीक्षित, शिवा ताकाटे, सचिन दीक्षित, युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, सदानंद नवले, आदित्य बोरस्ते, विशाल खैरनार, भिवानंद काळे, सनी रोकडे, प्रकाश सोनवणे, नितीन देशमुख, नगरसेवक जॉय कांबळे, भागवत आरोट, दीपक दातीर, अमोल जाधव, श्याम खोले, नितीन खरजूल, उत्तम दोंदे, हरीश भडांगे, नगरसेविका रंजना बोरांडे, मंदाकिनी जाधव, आकाश पवार, शरदचंद्र नामापूरकर आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये संघटनेच्या आगामी धोरणांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिवसेना आणि कामगार सेना यांच्या एकत्रित प्रयत्नातून नाशिकमधील कामगारांच्या समस्या ऐकल्या जातील आणि त्या सोडवल्याही जातील, याच विश्वासाने ही बैठक संपन्न झाली.